हॅलो नमस्कार, स्वादघरचं या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा अगदी मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे सोयाबीन सुकी भाजी। लपथपीत आणि सुकी भाजी अशी मी करणार आहे। मागे देखील मी सोयाबीनची रेसिपी पोस्ट केलेली। आज ही सोयाबीनची भाजी वेगळ्या पद्धतीने मी ट्राय करते। तर सर्वात प्रथम मी सोयाबीन मोठे होते त्याचे दोन दोन भाग करून घेतलेले। तेल गरम करायला ठेवलेलं। तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली। याला मी असंच खलबत्त्यामध्ये कूट करून घेतलेलं लसूण, मिरची, मीठ आणि थोडेसे जिरे असे टाकून मी त्याचं कूट करून घेतलेलं। अद्रक देखील थोडंसं टाकलेलं। कूट हे तेलामध्ये चांगलं म्हणजे व्यवस्थित कलर येईपर्यंत भाजल्याच्या नंतर 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते देखील मी तेलामध्ये चांगले म्हणजे गोल्डन रंग गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेले चांगले। नंतर टोमॅटो देखील 2 बारीक चिरून घेतलेले, मोठ्या आकाराचे टोमॅटो होते। तर बारीक चिरून झाल्यानंतर ते देखील तेलामध्ये टाकून व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले। तुम्ही बघू शकता टोमॅटो आपले नरम झालेले। त्यानंतर आपले घरातले घरगुती मसाले मी यामध्ये ॲड करून घेतले। चवीनुसार मीठ, 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि तुम्हाला जेवढे तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता, कारण आपण मिरचीचं कूट देखील ह्यामध्ये टाकून घेतलेला। ते चांगलं तेलामध्ये मसाले फ्राय करून झाल्यावर मसाल्याची तरी आल्यावर आपण जे सोयाबीन भिजत टाकलेले सोयाबीन मी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेली। 15 ते 20 मिनिटात आपले सोयाबीन चांगले भिजून होतात। त्यानंतर ते सोयाबीन मी मसाल्यामध्ये ॲड करून मसाल्यामध्ये व्यवस्थित चांगले मिक्स करून घेतले। तुमच्याकडे ज्या आकाराचे सोयाबीन असतील, माझ्याकडे दोन्ही आकाराचे असे थोडे थोडे सोयाबीन होते त्याची मी भाजी केलेली, तर तुम्ही ती ॲड करू शकता। आणि थोडंसं पाणी, अर्धा ग्लास तुम्ही पाणी बघू शकता, एवढ्याच पाण्यामध्ये मी सोयाबीनची भाजी करून घेतलेली। तर तुम्हाला लपथपीत भाजी असेल तर अजून थोडीशी तुम्ही पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता। सोयाबीन पाण्यामध्ये चांगले भिजले होते म्हणून त्याला वेळ काय लागत नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते। वरून बारीक कोथिंबीर मी चिरून घेतलेली आणि भाजीमध्ये टाकून घेतलेली, अशी आपली भाजी रेडी झालेली। तर तुम्हाला ही अगदी साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी कोणती पाहिजे हे देखील सांगा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। थँक्यू। आणि लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।